ओके. सुरू झालाय सर. ओके. तर ये भी करोना एक अर्थपूर्ण संवाद यामध्ये मी शुभम शेंडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. कालच आपण चित्रपट हा विषय घेऊन जयेश आपटे यांच्याशी बोललो. त्याआधी स्वानंदजी बेदरकर यांच्याशी साहित्य आणि पुस्तक याविषयी बोललो आणि आज आपण अशा एका वेगळ्या माणसाशी बोलणार आहोत. एक विज्ञाननिष्ठ असा एक माणूस आपल्या सोबत आहे आता. तर त्यांचं नाव घेण्याआधी मी त्यांची थोडीशी प्रोफाईल सांगतो या ठिकाणी. त्यांची प्रोफाईल एवढी मोठी आहे की त्याच्यातले निवडक पॉइंट्स मला घ्यावे लागले आणि ते मला लिहून घ्यावे लागले. इतका त्यांचा व्यासंग आहे. तर मला हे सांगायचं आहे की 35 पेक्षा अधिक विज्ञान विषयक पुस्तकांचे लेखन सरांनी केलेले आहेत. यानंतर महाराष्ट्र राज्याच्या अभ्यासक्रम विकसन मंडळाच्या विज्ञान विषयाचे ते सदस्य आहेत. महाराष्ट्र राज्य विश्वकोश मंडळात लेखक आणि तज्ञ समीक्षक म्हणून सरांची नेमणूक आहे. यानंतर विज्ञान प्रसाराच्या कार्याबद्दल 2011 साली APJ अब्दुल कलाम यांच्या हस्ते सन्मानित सरांना करण्यात आलेला आहे. यानंतर 2014 साली भारत सरकारतर्फे विज्ञान प्रसारासाठी देण्यात येणारा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त असं एक विज्ञाननिष्ठ व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहे. सर, खूप खूप स्वागत तुमचं. आपल्यासोबत हेमंत लागवणकर सर आपल्यासोबत आता आहेत. नमस्कार. हा हा हा. तर सर, मला हे म्हणायचं आहे की आता आपण डायरेक्ट गप्पांना सुरुवात करूया, कारण की आपल्याला वेळेचं बंधन असल्यामुळे जास्तीत जास्त माहिती जास्तीत जास्त आपण तुमच्याकडून बोलून घेणार आहोत. त्यामुळे मी काही बोलण्यापेक्षा तुम्हीच जास्त आमच्याशी बोलावं. त्यामुळे आपण डायरेक्ट सुरुवात करूया. ओके. तर मला हे विचारायचं आहे की सर, सध्याची जी शिक्षण पद्धती आहे ती मेकॉलेच्या विचारांवर आधारित आहे, जी अर्थातच मला तरी चुकीची वाटते. आणि त्यामुळे काय होतं की विद्यार्थी जास्त घोकंपट्टी करतात आणि जास्तीत जास्त मुलांनी प्रात्यक्षिक शिक्षणाकडे वळावं. याबद्दल काय सांगाल? आता मी विज्ञानाचा अभ्यासक असल्यामुळे मी विज्ञानाबद्दलच बोलतो. म्हणजे विज्ञान विषयाच्या व्यतिरिक्तही विषय असतात, त्या विषयासंदर्भात मी बोलत नाही. फक्त विज्ञान विषयाच्या संदर्भात जे काही शिक्षण पद्धतीबद्दल तुम्ही जे मत व्यक्त केले त्याच्याबद्दल मी बोलणार आहे. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जी मॅकॉलेची जी पद्धत आपण जी काय म्हणतोय, ही पद्धत जी आहे ती इंडस्ट्रियल रिव्होल्युशन म्हणजे औद्योगिक क्रांती जी इंग्लंडमध्ये झाली त्याचा एक आउटकम आहे. कारण असं झालं की औद्योगिक क्रांतीमध्ये कारखाने वाढले, लोकांना नोकऱ्या मिळायला लागल्या. साहजिकच नोकऱ्या करण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी मजुरांची संख्या वाढली आणि मग त्या मजुरांच्या मुलांना कुठे ठेवायचं, तिथल्या कामगारांच्या मुलांना काय करायचं, असे प्रश्न निर्माण झाले आणि मग शाळा चालू झाल्या. तर आता ही जी पद्धत आहे ही पद्धत त्यातनं निर्माण झालेली पद्धत आहे. साहजिकच या शिक्षण पद्धतीनं असा एक दृष्टिकोन ठेवला गेला की असे विद्यार्थी घडावेत की ज्याचा फायदा आपल्याला व्हावा, ज्याचा फायदा आपल्या इंडस्ट्रियल रिव्होल्युशनशी संबंधित असावा. आणि हळूहळू जसं इंग्रजांनी आपलं साम्राज्य इतर देशांमध्ये वाढवत नेलं, भारतातही ते आले, भारतावर त्यांनी राज्य करायला सुरुवात केली आणि हळूहळू त्यांनी त्यांचे पाय रोवण्यासाठी त्यांचे विचार इथे लोकांवर बिंबवायला सुरुवात केली. आणि असं म्हटलं जातं की जर तुम्ही विचारांनी जर राज्य केलं तर तुम्ही अधिक प्रभावीपणे एखाद्यावर राज्य करू शकता, आणि विचारांनी राज्य जर करायचं असेल तर शिक्षण हे अत्यंत प्रभावी साधन आहे. त्यामुळे इंग्रजांनी काय केलं की त्यांची जी शिक्षण पद्धती आहे ती इथे सुरू केली. एक लक्षात घ्या, इंग्रज येण्यापूर्वी आपल्याकडे शिक्षण होतं का नव्हतं? तर होतं. असं नाही झालं की इंग्रजांनीच चालू केल्या शाळा, इंग्रजांनी इथलं शिक्षण चालू केलं आणि मग आपल्या इथे शिकायला सुरुवात झाली, तर असं नाहीये. आपली शिकण्याची, शिकवण्याची आणि एकंदर शिक्षण व्यवस्थेची अतिशय समृद्ध अशी परंपरा होती आणि ती इथल्या जीवनाला, इथल्या लोकसंस्कृतीला अशी सुसंगत होती.
पण इंग्रजांनी त्यांची पद्धत ही त्यांच्या फायद्यासाठी इथे आणलेली आहे, ही गोष्ट विसरता कामा नये. मग अशी त्यांच्या फायद्यासाठी आणलेली जी गोष्ट आहे ती साहजिकच ती आपल्याला फायदेशीर ठरू शकणार नाही. आता असं झालं की स्वातंत्र्यानंतर जे काही बदल होत गेले त्या बदलामध्ये अनेक अनेक स्तरावर बदल होत गेले. त्या बदलामध्ये आपली शिक्षण व्यवस्था फारशी बदलली नाही. अर्थात अनेक लोकांनी ते प्रयत्न केले, अनेक सुधारणा केल्या, पण असं म्हटलं जातं की जर तुम्ही एक 25-30 वर्षांनी तुमच्या मूळ गावाला गेलात तर कदाचित तुम्हाला काहीच ओळखायला येणार नाही. म्हणजे धुळीने माखलेले आधी रस्ते असतील, कच्ची घरं असतील, पण आता इथे मॉल झाले असतील, पक्के रस्ते आले असतील, हॉस्पिटल्स असतील, कॉलेजेस असतील, पण तुमची शाळा जर बघायला गेलात तर ती तशीच दिसेल तुम्हाला. म्हणजे शाळा मात्र तुम्हाला नक्की ओळखता येईल, कारण तुम्ही ज्या वर्गात शिकलात, ज्या इमारतीत शिकलात तशीच शाळा तुम्हाला आजही दिसेल, असं आज म्हटलं जातं. विनोदाचा भाग सोडा, पण शिक्षण क्षेत्रामधले जे बदल आहेत ते फार हळू झालेले आहेत, त्याचा वेग फार कमी आहे. अर्थात गेल्या 15-1 वर्षात जर आपण ग्लोबलायझेशनचा, जागतिकीकरणाचा विचार केला तर शिक्षण क्षेत्रातही झपाट्याने बदल झाले, म्हणजे हे विसरता कामा नये. पण त्या मनाने जसे इतर क्षेत्रामध्ये बदल झाले तसे शिक्षण क्षेत्रातले बदल हे तुलनेने फारच मंदपणे, हळू वेगाने झाले. आणि त्याच्यामुळे काय झालं की ब्रिटिशांनी जी शिक्षण पद्धती आपल्याकडे आणली तीच आपल्याकडे चालत राहिली. अर्थात आपल्याकडेही काही क्रांतिकारी आयोगांची स्थापना झाली आणि त्यांनी क्रांतिकारी काम केलेलं आहे. कोठारी कमिशन हे नाव घ्यायला लागेल. आणि अगदी अलीकडे प्राध्यापक यशपालांची एक कमिटी होती आणि त्यांनी एक मिशन केलं की राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा निर्माण करायचा, आणि तो NCF 2005 या मसुद्याखाली किंवा या मथळ्याखाली तो प्रसिद्ध झाला. राष्ट्रीय धोरण शिक्षणाचं काय असावं हे त्या धोरणातनं तिथनं त्यांनी दिलं. हे प्रयत्न झालेत आणि खूप क्रांतिकारी प्रयत्न आहेत. पण अजूनही जसं आपल्याला बघायला मिळतं की तो जो पगडा आहे तो पगडा अजूनही आहे. ती जी शिक्षण पद्धती आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणू ना की घोका आणि ओका, म्हणजे तुम्ही पाठ करा, तुम्ही घोकमपट्टी करा आणि तुम्ही ठराविक छापाचं शिक्षण घेऊन, ठराविक मार्क घेऊन ठराविक छापातनं बाहेर पडा. म्हणजे ती एक कन्व्हेअर बेल्ट जसा असतो इंडस्ट्रीमध्ये तशी पद्धत आहे. तुम्ही माल जसा बाहेर पडतो तसे विद्यार्थी बाहेर पडतात, एकाच छापाचे एकच शिक्षण घेतलेले. हळूहळू हे बदलत आहे आणि मला असं वाटतं की ग्लोबलायझेशनमुळे किंवा आपण तंत्रज्ञान जे वापरतो आहोत त्याच्यामुळे याच्यात झपाट्याने बदल होते. आत्ताचं आपण उदाहरण घेऊया. गेले महिनाभर झाला, जास्त झाला, आपण सगळेजण घरात आहोत आणि तरी सुद्धा वेगवेगळ्या स्तरावर लोकांशी संवाद साधण्याचे प्रयत्न जसे चालू आहेत तसं लोकांचा मनोरंजन करण्याचे प्रयत्न चालू आहेत, लोकांना शिक्षण देण्याचे प्रयत्न चालू आहेत. म्हणजे आता ऑनलाईन कोर्सेस हे अनेक ठिकाणी घेतले जात आहेत, मीटिंग्स घेतल्या जात आहेत. मी तर असं ऐकलेलं आहे की काही शाळांनी, म्हणजे अगदी लहान लहान मुलांच्या प्राथमिक इयत्तांमधल्या मुलांसाठी आता युट्यूबवर लेक्चर चालू केलेली आहेत आणि ती लहान मुलं आता युट्यूबवर बघतात. म्हणजे हे बदल झालेत. हे बदल 1.5 महिन्यापूर्वी नव्हते, लक्षात घ्या. 1.5 महिन्यापूर्वी असं काही घडलेलं नव्हतं. पण आता एक आपल्याला ही गरज आहे, हे अनिवार्य झालेलं आहे की आपण किती वेळ असे घरात बसून राहणार आहोत. आपण याच्यातनं मार्ग काढला पाहिजे आणि घरात बसून सुद्धा ज्या काही गोष्टी आपल्याला करता येतील, जे काही शक्य आहे ते आपण करायला पाहिजे. तंत्रज्ञान आपल्या आज हातात आहे, त्याचा वापर करता येईल का, तर अशा पद्धतीने बदल घडतात आणि मला असं वाटतं हा बदल होण्याचा वेग खूप जास्त आहे. तर आता ज्या शिक्षण पद्धतीचा जर विचार करायचा झाला तर मला असं म्हणावं असं वाटतं की बदल होत आहेत आणि आपण हळूहळू त्या बदलातून बाहेर येतोय. मानसिकता बदलायला नेहमीच वेळ लागतो आणि शिक्षण व्यवस्था म्हटलं तर केवळ विद्यार्थ्यांचे मार्क किंवा त्यांची गुणवत्ता असं नसतं, तर त्यांना घडवणारे शिक्षक, त्या शिक्षकांना जे मिळालेलं ट्रेनिंग असतं ते ट्रेनिंग, ते ज्या मुशीतनं तयार झाले ते त्यांचं शिक्षण किंवा त्यांना जे मिळणारं इन सर्व्हिस ट्रेनिंग आहे ते, त्या सगळ्या गोष्टी त्याच्याशी संबंधित आहेत. त्यामुळे जर शिक्षण व्यवस्था जर बदलायची झाली तर या सगळ्या गोष्टी बदलायला हव्यात. अर्थात हे बदल घडणं हे तसं म्हटलं तर 1-2 वर्षाचं, 4 वर्षाचं काम नाही. तो बदल हळूहळू होईल. पण मला असं वाटतं तंत्रज्ञानाच्या मदतीने तो बदल आता झपाट्याने दिसतोय आणि नजीकच्या काळात, म्हणजे असं लोक म्हणतात की कोरोना नंतरचं जग कसं असेल, तर मला वाटतं
ही एक सकारात्मक बाजू आहे आणि ती आपण सकारात्मकतेने घेतली पाहिजे, की आपण सगळेच जण तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करायला लागलेलो. म्हणजे आता हे तंत्रज्ञान आपल्याला नव्हतं का, आपल्याला माहित नव्हतं का, आपल्याला माहिती होतं, आपल्या हातात होतं, आपल्याला उपलब्ध होतं, पण आपण ते केलं नाही. पण आता कोरोना नंतर मात्र हे जास्त तीव्रतेने किंवा जास्त, ज्याला वारंवारता म्हणू, जास्त वेळा अधिक प्रमाणात ते वापरलं जाईल हे मात्र नक्की आहे. हे जे मी आता सांगितलं बदल होतील होतील, पण बऱ्याच होतं सर्जरी जे आहे म्हणजे त्याला मी सुद्धा वापर नाही. शाळेमध्ये किंवा महाविद्यालयामध्ये काय होतं की मुलांकडून बऱ्याचदा घोकंपट्टी करून घेतली आणि मग नंतर असा प्रश्न पडू लागतो की प्रत्यक्ष जीवनामध्ये काम करतो. तर तसं पाहायला गेलं आमच्यासारखे विद्यार्थी नाही की नेमकं काय याचा उपयोग आहे. तर जास्तीत जास्त मुलांनी विज्ञान आकर्षित व्हावं, विज्ञान किती सुंदर आहे, किती रंजन, किती मजा आहे, हे मराठी विज्ञान परिषदेच्या माध्यमातून आपण बघितलंच आहे. म्हणजे मी पण त्याच्यात थोडंफार काम केलेलं आहे तुमच्या मार्गदर्शनाखाली, पण ते सगळ्यांपर्यंत आपण पोहोचू शकलेलो नाही अजूनपर्यंत. तर त्याच्यासाठी जास्तीत जास्त काय प्रयत्न केले पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी यासाठी काय केलं पाहिजे? शिक्षक करतील तेव्हा करतील, पण विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे? याच्यामध्ये कसं आहे की मला कोणाला दोष द्यायचा नाहीये. कारण प्रत्येक जण, मी असं म्हणतो की तो त्याच्या त्याच्या परीने काम करत असतो. त्याला काही मर्यादा असतात. काही मर्यादा खरोखरच म्हणजे ज्याला जेन्युइन असं म्हणू, रास्त अशा, वास्तव अशा अशा मर्यादा असतात. त्याच्यामुळे त्याला ते काम करणं तेवढंही 100% काम करणं शक्य होत नाही. तो कुठेतरी कमी पडतो. पण मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी जर समाज म्हणून जर विचार करायचा झाला, एक आपला महाराष्ट्र राज्य म्हटलं, भारत देश म्हटला, तर हा देशाचा जर विचार करायचा झाला तर या सगळ्या मर्यादांचं आपल्याला म्हणजे स्वीकारायला लागतील त्या, आणि त्या मर्यादा स्वीकारूनच आपल्याला पुढे जायला लागेल. त्यामुळे शिक्षक शिकवत नाहीत का, किंवा शाळेतलं शिक्षण वाईट आहे का, तर असं नाही. आज जे मोठमोठे शास्त्रज्ञ आपण बघतो आहोत, म्हणजे अगदी जागतिक कीर्ती मिळवलेले शास्त्रज्ञ आहेत, आजही आहेत, होऊन गेलेले आहेत. अशा सगळ्या शास्त्रज्ञांनी हेच शिक्षण घेतलेलं आहे आणि हे शिक्षण घेऊनच ते मोठे झालेले आहेत. म्हणजे असं नाही की ही शिक्षण पद्धती टाकाऊ आहे आणि तुम्ही सगळं एका रात्रीत गुंडाळून फेकून द्या आणि काहीतरी नवीन आणा, तर असं नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की जसं बदल, जसं मी मगाशी म्हटलं की सामाजिक, आर्थिक हे जसे बदल घडत आहेत तशी आपली शिक्षण पद्धती बदलली पाहिजे. आता असं आहे की विद्यार्थी, म्हणजे एक उदाहरण देतो, कसा बदलाचा इफेक्ट किंवा परिणाम होतो. विद्यार्थ्याला तर युट्यूब माहिती आहे, विद्यार्थ्याच्या हातात मोबाईल आलेला आहे, विद्यार्थ्याला इंटरनेट साईट कशी शोधायची माहिती आहे. एखादा त्याला विषय त्याला बघायचा असेल तर तो गुगल करतो आणि तो शोधतो, त्याच्यावर त्याला लाखो साईट्स मिळतात, त्याला नेमकं माहिती कशी मिळवायची हे माहिती. आता जर मी पुस्तक उघडून वर्गात एखादा विषय शिकवायला लागलो तर मी तसा आउटडेटेड आहे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने. कारण विद्यार्थी माझ्या 15 पावलं पुढे गेलेला आहे आणि मी 15 पावलं मागे जाऊन तो विषय मांडायला सुरुवात करतोय. जेव्हा मी असं करतो तेव्हा अर्थातच विद्यार्थ्याकडे, म्हणजे विद्यार्थ्याचं माझ्याकडे लक्ष नसतं आणि मी विद्यार्थ्याचा विचार केलेला नसतो, त्यामुळे मी 15 पावलं मागून सुरुवात करतो. तर हा बदल आपल्याला स्वीकारून कुठेतरी पुढे जायला लागेल की विद्यार्थी कुठे आहे, विद्यार्थ्याचा आरंभ बिंदू कुठे आहे, तो आरंभ बिंदू लक्षात घेऊन आपल्याला तिथून सुरुवात करायला लागेल. काही गोष्टी अशा आहेत की ज्या शिकवायला लागत नाहीत, विद्यार्थी आपसूक शिकतो किंवा विद्यार्थ्याकडे त्या माहिती असतात आणि मग त्या गोष्टी पुन्हा शिकवायची गरज नाही. आणि विज्ञानाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर मला असं वाटतं की विज्ञान हे अनुभूती घेण्याचं शास्त्र आहे. विज्ञानामुळे आपण अनुभव घ्यावा, विज्ञानामुळे आपण प्रचिती घ्यावी आणि त्यातनं विज्ञान शिकलं तर ते चांगल्या प्रकारे रुजतं, चांगल्या प्रकारे विद्यार्थ्याला समजतं, असा एक अनुभव आहे. उदाहरणार्थ आता आपली पद्धत काय आहे, तर आपण इतिहासाचं पुस्तक वाचतो किंवा भूगोलाचं पुस्तक वाचतो, असं विज्ञानाचं पुस्तक वाचतो आणि मग साहजिकच विद्यार्थी बरेचसे बोर होतात. पण याच्या व्यतिरिक्त, ज्याच्या ऐवजी जर मी विद्यार्थ्यांना सांगितलं की आज आपण एक गंमत करूया आणि ही गंमत अशी आहे की आपण एक छोटासा प्रयोग करायचा आहे आणि प्रयोगासाठी साहित्य लागतं, पण हे साहित्य काय आपण प्रयोगशाळेतनं आणायचं नाही, तुमच्याच दप्तरामध्ये ही अशी अशी गोष्ट आहे ती काढा आणि त्यातनं आपण प्रयोग करणार आहोत म्हटल्यावर वर्गातले
सगळे विद्यार्थी एकाच वेळेला तो प्रयोग करू शकतात. म्हणजे असं होत नाही की प्रयोग करायला खूप हम्म. मोठी साधनं लागत आहेत किंवा त्यांना प्रयोगशाळेत न्यायला लागत आहे, असं काही नाही. तर असेही प्रयोग हम्म. खूप चांगले चांगले करता येतात की जे विद्यार्थ्यांकडे साहित्य उपलब्ध आहे, त्यांच्या दप्तरात आहे, त्यांच्या कंपोस्ट बॉक्समध्ये आहे, असं साहित्य घेऊन आपण प्रयोग करू शकतो आणि हे प्रयोग त्यांना दाखवले जाऊ शकतात. तर आता असे प्रयोग जर मी दाखवले हम्म. तर विद्यार्थ्यांना रस नक्कीच वाटेल, त्यांना शिकावं असं वाटेल. त्यांना असं वाटेल की अरे वा, हे असं असतं का हम्म. विज्ञान, मग अजून आपल्याला त्याच्यात काहीतरी मिळवलं पाहिजे, अजून काहीतरी वाचलं पाहिजे. म्हणजे मग आपल्याला घरी जाऊन हा धडा वाचा असं सांगावंच लागणार नाही किंवा दुसऱ्या दिवशी अरे वाचलात हम्म. का धडा असं विचारावंच लागणार नाही. आपण जर अशा पद्धतीने विषयाची मांडणी केली तर विद्यार्थी नक्की घरी जाऊन ते पुस्तक उघडून त्यात असं असं असतं का हे बघायला तो सुरुवात करेल आणि तो वाचायला सुरुवात करेल. आणि नेमका हा प्रयत्न जसा तुम्ही उल्लेख केला तसा मराठी विज्ञान परिषदेतर्फे आम्ही करतो आहोत. एक शनिवारी विज्ञान वारी हा कार्यक्रम, जसं तुम्ही त्याच्या पहिल्या बॅच मध्ये सगळेजण होतात 2016-17ला. हो आता हे शनिवारी विज्ञान वारी हो उपक्रमाचं 4थं वर्ष आहे. आणि ज्यावेळी आपण सुरुवात केली होती नाशिकमध्ये तेव्हा आपण 15 शाळांनी सुरुवात केली होती. हो हो. फक्त नाशिकमध्ये ते होतं. अगदी खरं. आणि आता या वर्षी म्हणजे आता आमचं वर्ष आम्ही आढावा घेतोय किंवा त्याचं सगळं अहवाल लेखन वगैरे चालू आहे. तर हे सगळं असताना 300 पेक्षा जास्त शाळांमध्ये यावर्षी हा उपक्रम घेतला गेला. म्हणजे त्याची व्याप्ती आता इतकी वाढलेली आहे. हम्म. सुरुवात 15 शाळांमध्ये 15 शाळांमधून झाली, एका शहरात झाली. पण आता 4थ्या वर्षी मात्र आम्ही महाराष्ट्रात 30 ठिकाणी आणि कर्नाटकमध्ये म्हणजे महाराष्ट्राबाहेर कर्नाटकमध्ये एका ठिकाणी असं 31 ठिकाणी हा कार्यक्रम यंदा घेतलेला आहे. आणि त्याच्यामध्ये 300 पेक्षा जास्त शाळांपर्यंत आपण पोहोचलेलो. तर तिथेही हा प्रयत्न आहे की विद्यार्थ्यांना प्रयोगाच्या माध्यमातून सांगायचं. बघा, कारण आपल्याला सांगता येतात की हे नाहीये माझ्याकडे, ते नाहीये किंवा हे मिळत नाहीये. अशी कारणं सांगण्यापेक्षा मला वाटतं आपण उपाय शोधूया. आणि कारणांपेक्षा जर आपण उपाय शोधले, ते उपाय जर अंमलात आणले तर आपला जो वेळ जातो कारण सांगण्यात किंवा आपली जी ऊर्जा नष्ट होते ती आपण सत्कारणी लावू. अशा उद्देशाने हा कार्यक्रम केला की ठीक आहे, तुमच्या शाळेत प्रयोग साहित्य नाहीये, तुमच्या शाळेत प्रयोग शाळा नाहीये, हरकत नाही, तुम्हाला काही माहिती नाही, हम्म. तर आपण तुमच्या शाळेमध्ये हे सगळं निर्माण करूया, त्याच्यावर उपाय काढूया. हम्म. आणि मग आम्ही मदत कशासाठी घेतली म्हणजे इतरांच्या माहितीसाठी सांगतो. तर हे कोणी मोठे लोक करून तिथे शाळेमध्ये जाऊन प्रयोग दाखवत नाही. तर आपण महाविद्यालयातल्याच विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतो, त्यांना साहित्य देतो, त्यांना हे सांगतो की कसे प्रयोग करून दाखवायचे. आणि मग ते विद्यार्थी जाऊन शाळेमध्ये जातात आणि हे महाविद्यालयीन विद्यार्थी शाळेतल्या मुलांना तो विषय प्रयोगाच्या माध्यमातून तिथे मांडतात. मी शिकवतात असं म्हणत नाही, तो विषय मांडतात. कारण हे सगळं करत असताना ते महाविद्यालयीन विद्यार्थी पण खूप शिकत असतात. म्हणजे ही शिकण्याची प्रक्रिया ही फक्त त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांची नसते, ती महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची पण असते, किंबहुना ती आमची सुद्धा असते. आणि आम्ही त्यातनं बरंच काही शिकतो आहोत, आम्हालाही बरंच काही त्यातनं 4 वर्ष शिकायला मिळालेलं आहे. तर अशी ही शिकण्याची प्रक्रिया चहू अंगाने ती चालू राहते. म्हणजे हा एक उपाय आहे. असे अनेक उपाय मराठी विज्ञान परिषदेच्या अनेक उपक्रमातनं केले जातात. नुसतंच मराठी विज्ञान परिषद नाही, अशा अनेक संस्था आहेत की जे अशा प्रकारे काम करतायत. माझं म्हणणं असं आहे की आपल्याला असं वाटतं की ही शिक्षण पद्धती चुकीची आहे. मला असं वाटलं की नाही नाही, ही शिक्षण पद्धती चुकीची आहे, हे पुस्तक फालतू आहे, हे लोक काय करतायत. ठीक आहे, मी कुठे बडबडणार आहे? आता लॉकडाऊन आहे म्हणून घरी बडबडणार आहे, पण नाहीतर मी कुठे बडबडीन? तर लोकलमध्ये प्रवास करताना बडबडीन, मित्रांच्या त्या कंपूमध्ये बडबडीन. पण ह्यानी आपली समस्या सुटत नाही, लक्षात घ्या. मग ही समस्या सुटण्यासाठी आपल्याला अधिकार नाही ना, मला अधिकार नाही ते पुस्तक बदलण्याचा किंवा ती कमिटी बदलण्याचा. पण मग मी काय करू शकतो? मग मी याच व्यवस्थेत राहून जर असं काही विधायक कार्य करू शकलो तर आपल्याला तो उपाय सापडू शकेल. तर अशा मानसिकतेतनं जर आपण काही काम केलं तर नक्की आपण, पण शेवटी बघा, आपल्याला विद्यार्थ्यांचं, आपल्याला या देशातल्या मुलांचं जर भलं करायचं असेल तर नुसते असे दोष देऊन भलं होणार नाही. आपल्याला काहीतरी विधायक केलं पाहिजे. म्हणून माझं म्हणणं, आपण काहीतरी विधायक करू. त्यातनं आम्हाला कळतं की असे काही प्रयोग जेव्हा आम्ही राबवतो तेव्हा त्यात काही त्रुटी राहतात, काही चुकाही होतात. पण काम केल्यानेच चुका होतात, काम जो करत नाही त्याच्या चुका होण्याचा प्रश्नच येत नाही.
त्यामुळे या चुका होत असतात, त्या चुकांना आपण शिकायचं असतं, त्या त्रुटी जाणवतात, त्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करायचा असतो आणि यालाच आम्ही संशोधन असं म्हणतो. म्हणून आम्ही हा प्रकल्प आहे असं म्हणतो, आमचा हा प्रोजेक्ट आहे आणि प्रोजेक्टमध्ये या सगळ्या गोष्टी असतात. तर या सगळ्या गोष्टी घेऊन आपण काम करतो आहोत. आणि असं एक 4 वर्षानंतर जेव्हा म्हणजे या प्रकल्पाबद्दल बोलायचं तर 4 वर्षानंतर शनिवारी विज्ञानवारी हा जो प्रकल्प आहे ज्याच्याबद्दल मी सांगितलं, तर या प्रकल्पाने असं एक फलित दिलेलं आहे की शाळांमधला जो अटेंडन्स आहे, शाळांमधली जी हजेरी आहे ती जवळपास 100% पोहोचलेली आहे. मुलं वाट बघतात त्या विद्यार्थ्यांची की शनिवार कधी येतो, ते विद्यार्थी कधी येतात, कधी आम्हाला प्रयोग दाखवतात आणि एक त्यांच्यामध्ये एक नातं तयार होतं. आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडनं पण असा एक आम्हाला अनुभव आला की ते म्हणतात नाही आम्हाला या प्रयोगातनं, आम्हाला या प्रकल्पातनं खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. म्हणजे जे आम्ही विज्ञान पुस्तकात आतापर्यंत शिकत आलेलो आहोत ते आता आम्हाला खऱ्या अर्थाने समजायला लागले. माझं म्हणणं काय आहे की हे दोष देण्यापेक्षा हे आपलं एक छोटंसं कॉन्ट्रीब्युशन आहे. तर असं प्रत्येक स्तरावर जर प्रयत्न झाले तर नक्की आपण विज्ञान चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. आता दुसरं एक सांगतो, मी पाठ्यपुस्तक मंडळाचा सदस्य आहे. तर मला काही अधिकार आहेत पाठ्यपुस्तक मंडळाचा सदस्य म्हणून, मी माझी मतं काही त्या व्यासपीठावर मांडू शकतो. तर ते विधायक प्रकारे मांडणं, आणि आता तुम्ही जर बघाल तर असे समविचारी लोक एकत्र येऊन हे पाठ्यपुस्तक मंडळ बनलेलं आहे. त्यात तज्ज्ञ जे लोक आहेत ते असे समविचारी आहेत आणि त्याच्यामुळे काय झालं तर पाठ्यपुस्तकं, आधीची पाठ्यपुस्तकं आणि आत्ताची शालेय पाठ्यपुस्तकं बघितली तर आता तुम्हाला बराच फरक दिसेल. म्हणजे आता तुम्हाला प्रयोग करायला संधी त्या पाठ्यपुस्तकात निर्माण झालेली आहे. हे करून पहा, याचं उत्तर शोधा, याच्यावर विचार करा, असे मथळे दिसतील. किंवा अद्ययावत माहिती असेल. म्हणजे पूर्वीचे जे सिलेबस होते तेव्हा लोक म्हणायची की अरे हे काय आम्ही आउटडेटेड सगळं शिकतोय, आत्ताचं काहीतरी द्या. गंमत अशी आहे, करोना आत्ता आला पण करोना आपल्या पुस्तकात आधीपासून आहे. करोना असा विषाणू, सार्स प्रकारातला विषाणू हा आधीपासून आपल्या पुस्तकात आहे. 12वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये याची सविस्तर माहिती आहे. म्हणजे अद्ययावत माहिती देण्याचा प्रकार किंवा पद्धती आपण याच्यामध्ये चालू केली. इस्रो हा भारताचा एक म्हणजे त्याला भारताच्या शिरपेचातला तुरा म्हणून अशी मोठी संस्था आहे की ज्याने आपलं नाव जगात केलं. तर या इस्रो बद्दलची माहिती आपल्या शाळेत पाठ्यपुस्तकातनं मुलांना आज दिली जाते. पूर्वी असं नव्हतं. तर माझं म्हणणं हे बदलत आहे आणि त्याचे परिणाम दिसायला मात्र थोडा वेळ लागेल. कसं आहे, लोणचं घातलं की लगेच खायचं नसतं, त्याचा परिणाम लगेच कळत नाही. लोणचं घातलं की थोडं त्याला मुरायला लागतो, वेळ लागतो आणि मुरल्यानंतर ते लोणचं छान लागतं. तर शिक्षणाचं आहे. शिक्षण हे असं बटन बंद केलं आणि दिवा बंद झाला असं होत नाही, ते मुरायला लागतं. त्यामुळे आपल्याला काही येणाऱ्या 5-10 वर्षांनी याचे नक्की चांगले परिणाम दिसतील असं मला वाटतं. नक्कीच सर, हा जो सकारात्मक बदल आहे हा नक्कीच काही वर्षांनी आपल्याला बघायला मिळेल. पण सर मला एक वाटतं की आताची सध्याची जी परिस्थिती आहे तर डॉक्टर्स, नर्सेस किंवा मायक्रोबायोलॉजिस्ट हे सगळे विज्ञान शाखेचे जे लोक आहेत तर यांची कमतरता कुठेतरी जाणवू लागते. आणि मग ती कमतरता जाणवल्यामुळे काय होतं की कुठेतरी इतके लाखोच्या संख्येने विद्यार्थी बाहेर पडतात पण त्यांच्यामध्ये संशोधन वृत्ती दिसत नाही असं मला वाटतं. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं की नेमकं काय हा बदल कसा आहे, म्हणजे काय याच्या मागे काय कारण असू शकतं की हे होऊ शकत नाही? आता त्याच्यामध्ये कसं आहे की आपल्याकडे बऱ्याच बाबतीत विषमता आहे आणि ती विषमता आपण मान्य केली पाहिजे. जसं आपण म्हणतो की आपल्याकडे विविधता आहे आणि ती विविधता आपण मान्य करतो आहोत, तसं आपल्याकडे विषमता पण आहे. विषमता कशी आहे तर काही जणांना काही सोयी मिळतात आणि काही जणांना काही सोयी मिळत नाही. काही जणांना आर्थिक सुबत्ता असते तर काही जणांना ती नसते. हे सगळं आपण धरलं पाहिजे आणि त्या ह्याच्यातनं आपण मार्ग काढत चाललेलो. आता ज्या प्रमाणात आपली गरज आहे त्या प्रमाणात त्या क्षेत्रातले चांगल्या दर्जाचे लोक आपल्याकडे निर्माण होतील किंवा आपल्याकडे उपलब्ध असतील असं सांगता येत नाही. याचं कारण असं आहे, एक तर मी सांगितलं आपल्याकडे विषमता आहे. म्हणजे सगळ्यांनाच सगळ्या गोष्टी योग्य पद्धतीने मिळत नाही आणि याचं महत्वाचं याच्या मागचं कारण असं आहे की आपली लोकसंख्या खूप आहे. तर या लोकसंख्या खूप असल्यामुळे जे काही प्रश्न निर्माण झाले त्यातला हा एक प्रश्न पण आहे, निश्चितच आहे की आपण पुरेसे पडू शकत नाही. बघा म्हणजे आपल्याला प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठेतरी कमतरता जाणवते. समजा पूर आला किंवा अशी काही घटना घडली तर त्या क्षेत्रातले लोक आपल्याला कमी पडतात काय असं वाटतं.
काही दिवसांनी असं होईल की हा हा शेतकरी कमी पडतायत की काय, कारण शेतकरी शेती सोडून आपल्याला दुसऱ्या कामाला लागलेले आहेत आता. शेतीत काही मिळत नाही, माझं पोट भरत नाही. जर माझी हम्म, उपासमारीची वेळ आली तर मी शेती का करायची, आणि हे बरोबर आहे. तर मग काय होतं की आपल्याला शेतकरी कमी पडायला लागतील, कारण आपली लोकसंख्या एका बाजूने वाढतीये आणि एका बाजूने ही जी उत्पादकता आहे ती कमी होतीये. तर याचा मेळ जर आपण घालू हम्म, शकलो, आणि याच्यावर एकच उपाय आहे, म्हणजे की आपली लोकसंख्या नियंत्रणात आणणं. अर्थात केंद्र सरकार या दृष्टीने काही हम्म, पावलं उचलतं, आणि काही गुणवत्तायुक्त, काही दर्जायुक्त, काही शिक्षणातनं बदल घडवणं. जसं हम्म, आतापर्यंत मी बोललो की हे बदल घडत आहेत, त्याचा परिणाम दिसायला थोडा वेळ लागेल. पण काही वर्षांनी कदाचित असं होईल की आपल्याकडे पण चांगल्या दर्जाचे डॉक्टर आहेत, किंवा चांगल्या दर्जाचे इंजिनियर आहेत, चांगल्या दर्जाचे काही हो संशोधक आहेत. आता मुलं संशोधनाकडे वळत नाहीयेत का, तर हे खरं आहे. आणि याचं कारण असं आहे की ही पण परिस्थिती, मी म्हणतो असं की विषमता आहे. एका बाजूला तुम्हाला कम्प्युटरमध्ये किंवा इंजिनियरमध्ये खूप चांगली पॅकेजेस मिळतात, पण तेवढी पॅकेजेस मात्र संशोधकांना मिळत नाहीयेत, किंवा तेवढा मानसन्मान पण मिळत नाही. संशोधकाला थोडं झगडायला लागतं, म्हणजे संशोधकाचं संशोधन जगासमोर यायला जेव्हा येईल तेव्हा तो जवळपास म्हातारपणाला पोचलेला असतो, किंवा तिथपर्यंत त्याला झगडायला लागतं, तिथपर्यंत त्याला चिकाटी ठेवायला लागते, तिथपर्यंत त्याला मनाची तयारी करायला लागते की नाही, आपल्याला एवढे वर्ष झगडून काम करायचंय, चिकाटीने हा प्रश्न सोडवायचा. काम आता करायचं. हे आहेच. पण तरी सुद्धा मी म्हणतो की हे सुद्धा आता बदलत आहे, म्हणजे हम्म, आयसर सारख्या संस्था आपल्याकडे येत आहेत, आणि ते आपल्याला ही संशोधन मूल्य हम्म, कशी रुजवता येतील हा प्रयत्न करायचा. भारत सरकारचा, केंद्र सरकारचा जो विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग जो आहे, तो या दृष्टीने खूप मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहे. आणि आता असे प्रयत्न केले जात आहेत, अगदी विद्यार्थी दशेमध्ये असताना पासून प्रयत्न केले जात आहेत, की या विद्यार्थ्यांना मूलभूत विज्ञानाची गोडी कशी लावता येईल, या विद्यार्थ्यांना संशोधनाकडे वळायला कसं प्रवृत्त केलं जाता येईल. बघा, म्हणजे माझं अनेक करता लोकांशी येईल. तसं आता मी संपर्कात असतो. आपले जे हम्म, धोरण आखणारे जे लोक, म्हणजे 25, 30, हम्म, 40 वर्षापूर्वी जेव्हा जागतिकीकरण व्हायचं होतं, तेव्हा धोरण आखणारे लोक कोण हो होते, तर धोरण आखणारे लोक हे सर्वसाधारणपणे आपल्याला दिसायचं की हे राजकारणी लोक आहेत, नेते मंडळी आहेत, पुढारी आहेत. पण आता परिस्थिती बदलली, हम्म, आता धोरण आखणाऱ्यांमध्ये आता शास्त्रज्ञ आहेत. आता हे शास्त्रज्ञ सरकारच्या लोकांना, नेते मंडळींना, किंवा पुढाऱ्यांना, किंवा जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांना सल्ला देतात की हे असं झालं पाहिजे, हे असं केलं पाहिजे. म्हणजे हे संशोधक आहेत, हम्म, हे शास्त्रज्ञ आहेत, ते आता आता धोरणं ठरवण्यात मदत करतात, आणि याचा कुठेतरी हम्म, परिणाम आपल्याला खूप चांगल्या प्रकारे दिसेल. आज तुम्ही न्यूज चॅनल वगैरे जर पाहिलीत, तर आता सुद्धा आपल्या अनेक हो लॅब्स मधले, म्हणजे अगदी साधं उदाहरण मी तुम्हाला सांगतो, 2 उदाहरण तर मला अगदी म्हणजे जबरदस्त द्यावीशी वाटतात इथे. एक म्हणजे आपले CSIR ज्या लॅब्स आहेत, भारताच्या 140 वगैरे लॅब्स आहेत, त्याचे जे डायरेक्टर जनरल आहेत प्रोफेसर शेखर मांडे. तर प्रोफेसर शेखर हो मांडे हे अनेक कार्यक्रमांमधनं, म्हणजे नुसतं न्यूज चॅनलच नाही, ते स्वतः फेसबुक लाईव्ह करतात, किंवा युट्यूब वरून, किंवा इंटरव्ह्यूज मधनं ते लोकांना याची सगळ्याची माहिती देत आहेत. असं यापूर्वी हा झालेलं नाहीये. ही स्थिती आली म्हणून नाही, पण आता हे सगळ्या क्षेत्रात असं होत आहे. आपल्या डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे जे सेक्रेटरी आहेत, जे प्रोफेसर आशुतोष हो शर्मा आहेत, रिनाऊंड प्रोफेसर आहेत, रिनाऊंड सायंटिस्ट आहेत, ते सेक्रेटरी आहेत, लक्षात घ्या. तर असे जे लोक आहेत हम्म, ते याच्यामध्ये धोरणं ठरवत आहेत. आणि मला असं वाटतं की ही केंद्र सरकारच्या पातळीवर सुद्धा असा एक म्हणजे जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातोय की मुलं संशोधनाकडे वळतील. एक परीक्षा आहे, हम्म, विद्यार्थी विज्ञान मंथन. खरं म्हणजे मी त्याला परीक्षा म्हणत नाही, ते एक मंथनच आहे. ते शालेय विद्यार्थ्यांसाठी असते ही परीक्षा, आणि वेगवेगळ्या स्तरावर असते, हम्म, देशव्यापी ही परीक्षा आहे, राष्ट्रीय स्तरावर घेतली जाते. त्यांचा असा प्रयत्नच आहे, हे 4थं वर्ष आहे त्याचं. आता या कोरोनामुळे नॅशनल कॅम्प असतो, त्याच्या तारखाही ठरलेल्या असतात 16-17 मे, पण आता या कोरोनामुळे ते पुढे ढकललं जाईल, किंवा नवीन काहीतरी आम्ही एक फॉर्मॅट आणू आणि त्या फॉर्मॅटमध्ये ते घेतलं जाईल पुढे लॉकडाऊन उठल्यावर. तर मला असं म्हणायचं हो की या परीक्षांमध्ये सुद्धा असा एक जाणीवपूर्वक आता प्रयत्न केला जातोय की विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लावून त्यांना संशोधनाकडे कसं वळवता येईल, त्यांना मूलभूत विज्ञानात शिक्षण घेण्यासाठी कसं प्रवृत्त करता येईल, या दृष्टीने खूप चांगल्या प्रकारे प्रयत्न केले जातात. आणि मला असं वाटतं की मी पुन्हा एकदा म्हणतो की आपण दोष देण्यापेक्षा, आपल्याला परिस्थिती माहिती आहे, समजा आपल्याला आपले दोष माहिती आहेत. बऱ्याचदा काय होतं, आमचा देश किती हम्म, वाईट आहे,
आमच्या देशात काही राम नाही, अमेरिकेत कसं चांगलं चाललंय, इंग्लंडमध्ये बघा, असं आपल्याच देशातले लोक जर आपण म्हणायला लागलो तर आपण मग आपण कुठेतरी चुकतोय असं मला वाटतं. जेव्हा आपण आपला देश म्हणतो तर आपण आपल्या देशासाठी काहीतरी केलं पाहिजे. आपल्या देशात घडणाऱ्या चांगल्या गोष्टींचं आपणच कौतुक केलं पाहिजे, त्याला पाठिंबा दिला पाहिजे, सपोर्ट केला पाहिजे आणि त्यात सहभागी झालं पाहिजे. त्यामुळे अशा गोष्टी आपल्या देशात खरोखर घडतायत आणि याचा परिणाम नक्की चांगला होईल असा मला विश्वास आहे. नक्कीच सर. सर, आपल्याला वेळेचं बंधन असल्यामुळे आपल्याला खूप साऱ्या म्हणजे गोष्टी खूप आहेत, पण वेळेचं बंधन असल्यामुळे आपल्याला त्या बोलू शकता येत नाही. पण शेवटी जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचारतो की आमच्यासारखे जे विद्यार्थी आहेत, सगळे घरामध्ये लॉकडाऊन आहे, तर जाता जाता काय संदेश द्याल त्यांना की जास्तीत जास्त त्यांनी विज्ञानाकडे आकर्षित व्हावं किंवा विज्ञान समजून घ्यावं, यासाठी काय करू शकतात? हा, मी संदेश वगैरे नाही देत, मी थेट काय करायचं हे सांगेन. हा, आणि अगदी साधं म्हणजे बघा, आपल्याला टेक्नॉलॉजी माहिती आहे, आपण फेसबुक लाईव्ह करू शकतो, आपण युट्यूब लाईव्ह करू शकतो, किंवा आपण वेगवेगळ्या माध्यमातून लोकांशी संवाद साधू शकतो. म्हणजे सोसायटी मधले जर सगळे एकत्र केले आणि झूम मीटिंग केली तरी सोसायटी मधल्या लोकांशी आपण थेट संवाद तिथे करू शकतो. मला असं वाटतं की युवकांनी एक गोष्ट करावी, ज्यांना विज्ञानाची आवड आहे, विज्ञानात काहीतरी करायचंय असं वाटतं, तर असं एक करावं की आठवड्याला एखादा विषय घ्यावा आणि सोसायटीतल्या सगळ्यांची एक झूम मीटिंग करावी आणि सांगावं की मी या विषयावर बोलणार आहे 15 मिनिटं, आणि ज्यांना कोणाला काही शंका विचारायची आहेत त्यांनी विचारा. एक चांगलं डिस्कशन होईल. कोणी प्रयोग करून दाखवावेत फेसबुक लाईव्ह वरून, छोटे छोटे प्रयोग की जे घरात मुलांना करता येतील. असे प्रयोग नको की ज्यांना साहित्य आणायला बाहेर पळायला लागेल, पण घरातले साहित्य वापरून जर प्रयोग करणं शक्य आहे तर असं एक फेसबुक लाईव्ह मुलांसाठी करावं. हे सहज तुम्ही करू शकता, त्यातलं विज्ञान काय समजावून देऊ शकता, सोसायटीमध्ये करू शकता. तर असा एखादा विषय घेऊन 15 मिनिटाची माहिती देणं आहे. फक्त याच्यात एकच महत्वाचा म्हणजे अतिशय एक मुद्दा आहे की जे विज्ञान आपण लोकांना सांगू, जे विज्ञान लोकांसमोर मांडू, ते अचूक आहे की नाही याची मात्र पक्की खात्री करून घ्यावी आणि मग ते मांडावं. म्हणजे अशा सोप्या सोप्या गोष्टीतनं आपण काहीतरी करू शकतो आणि आजच्या लॉकडाऊनच्या काळात सुद्धा आपल्याला खूप काही करता येईल आणि त्यातनंही आपण शिकू शकतो. नक्कीच सर, नक्कीच. आत्ताच्या या झालेल्या आपल्या गप्पांमध्ये एक विज्ञान निष्ठित समाज नक्कीच निर्माण होईल अशी आपण आशा करूया. एक सकारात्मक बदल या शिक्षणाच्या माध्यमातून होईल असं या ठिकाणी म्हणूया आणि थांबूया सर, कारण की वेळेचं बंधन आहे आपल्याला. आणि खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही या ये भी करोना या एक अर्थपूर्ण संवाद मध्ये तुम्ही सहभागी झालात आणि तुमचा वेळ तुम्ही या ठिकाणी दिलात. तो खूप खूप धन्यवाद सर तुमचे. थँक्यू सो मच. मलाही खूप आनंद झाला आणि अनेक लोकांशी तुमच्या माध्यमातून माझे विचार पोहोचतील, ते काहीतरी काम करतील आणि ते त्यांचा आणि त्यांच्या सखियांचा म्हणून, परिजनांचा म्हणून, नातेवाईकांचा म्हणून वेळ सत्कारणी लावतील अशी आशा आहे. धन्यवाद. नक्की सर, थँक्यू सो मच. नमस्कार. टीम मॉनिटायझेशन अड्डा लॉकडाऊनच्या काळात आपल्यासमोर घेऊन येत आहे महाराष्ट्रातील साहित्य, कला आणि चित्रपट क्षेत्रातील नामांकित व्यक्तींच्या मुलाखती. आज आपण शिक्षण क्षेत्रातील हेमंत लागवणकर यांची मुलाखत बघितली. पुढील भागात आपण अभिजित वर्षा विठ्ठल यांची मुलाखत बघणार आहोत. ते एक लेखक, कवी, पेशाने उद्योजक आहेत. नाममात्र या मालिकेचे ते सहदिग्दर्शक होते. जगप्रसिद्ध आर्ट डिरेक्टर नितीनजी देसाई यांच्या 2 फिल्मचे त्यांनी प्रमोशन केले आहे. म्हणजेच ते फिल्म प्रमोशनही करतात, सोबत इलेक्शन कॅम्पेनिंग सुद्धा करतात. कुसुमाग्रजांचे नातू हा त्यांचा गाजलेला कार्यक्रम, आणि विशेष म्हणजे ते इंजिनियर सुद्धा आहेत. तर मग चला पुढील भागात नक्की बघूया टीम मॉनिटायझेशन अड्डा या आपल्या चॅनलवर अभिजित वर्षा विठ्ठल यांची मुलाखत. धन्यवाद.